जय श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. या आठवड्यात कन्या राशीच्या व्यक्तींना ग्रहांची स्थिती अत्यंत अनुकूल ठरणार आहे. बुध ग्रह तुमच्या राशीचा स्वामी असून तो 11व्या घरात आहे. त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्व प्रभावी राहील आणि सामाजिक वर्तुळात तुमची प्रतिष्ठा वाढेल. सूर्य 16 जुलैपासून कर्क राशीत प्रवेश करतो, जो तुमच्या 11व्या घरात आहे. यामुळे तुमच्या दीर्घकालीन इच्छा पूर्ण होण्याची शक्यता निर्माण होते. गुरु आणि शुक्र 10व्या घरात असल्यामुळे करिअर आणि आर्थिक क्षेत्रात प्रगतीचे संकेत मिळतील. मंगळ 28 जुलैपासून तुमच्या राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढेल. कामाच्या ठिकाणी आठवड्याची सुरुवात उत्साहवर्धक असेल. तुमच्या कल्पकतेचा आणि विश्लेषणात्मक दृष्टिकोनाचा उपयोग करून तुम्ही महत्त्वाचे निर्णय घ्याल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश राहतील. काहींना नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. बुध आणि सूर्य 11व्या घरात असल्यामुळे तुमचे प्रयत्न यशस्वी ठरतील. बेरोजगारांना इच्छित नोकरी मिळण्याची शक्यता आहे. व्यापारात नवीन करार किंवा विस्ताराच्या योजना राबविल्यास लाभ मिळू शकतो. गुरु आणि शुक्र 10व्या घरात असल्यामुळे तुमच्या व्यवसायाला समाजात चांगले नाव आणि ओळख मिळेल. आर्थिक बाबतीत हा आठवडा अत्यंत फलदायी ठरेल. बुध आणि सूर्य 11व्या घरात असल्यामुळे उत्पन्नाचे स्रोत मजबूत राहतील. जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे. पगारवाढ, व्यवसायात नफा आणि गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. गुरु आणि शुक्राची दृष्टी 4थ्या घरावर असल्यामुळे मालमत्ता खरेदीसाठी हा काळ अनुकूल आहे. काहींना नवीन घर, वाहन किंवा स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची संधी मिळेल. खर्चाचे नियोजन व्यवस्थित ठेवल्यास आर्थिक स्थैर्य टिकेल. प्रेमसंबंधात आठवड्याची सुरुवात सौहार्दपूर्ण असेल. गुरुची दृष्टी 5व्या आणि 7व्या घरावर असल्यामुळे प्रेमात स्थिरता आणि विश्वास वाढेल. विवाहित व्यक्तींना जीवनसाथीचा पाठिंबा मिळेल. अविवाहित व्यक्तींसाठी विवाह योग निर्माण होईल. नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. शुक्राच्या गोचरामुळे आकर्षण आणि सर्जनशीलता वाढेल, ज्यामुळे नात्यांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण होईल. काहींना विवाहासाठी अनुकूल प्रस्ताव मिळू शकतो. कुटुंबाच्या बाबतीत गुरु आणि सूर्य दोघेही अनुकूल आहेत. घरगुती वातावरण आनंददायक राहील. जीवनसाथी आणि भावंडांची संबंध सुधारतील. शनी 7व्या घरात असल्यामुळे नात्यांमध्ये जबाबदाऱ्या आणि गांभीर्य वाढेल. काही वेळा संवादात कठोरता जाणवू शकते, पण ती स्पष्ट वक्तेपणामुळे असेल. घरात शुभ कार्याचे आयोजन होण्याची शक्यता आहे. घरगुती वातावरण सौहार्दपूर्ण ठेवण्यासाठी संयम आणि समजूतदारपणा आवश्यक आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अत्यंत फलदायी आहे. बुध ग्रहाचा प्रभावामुळे एकाग्रता वाढेल आणि अभ्यासात गती येईल. परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी ही वेळ फायदेशीर आहे. उच्च शिक्षणासाठी अर्ज करणाऱ्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. काहींना नवीन अभ्यासक्रमात प्रवेश मिळेल. गुरुच्या कृपेमुळे कठीण विषयही सहज समजतील. शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळेल आणि अभ्यासात सातत्य ठेवल्यास उत्तम यश मिळेल. आरोग्याच्या बाबतीत आठवड्याची सुरुवात सामान्य राहील. मंगळ 28 जुलैनंतर तुमच्या राशीत प्रवेश करणार असल्यामुळे ऊर्जा आणि उत्साह वाढेल. राहू 6व्या घरात असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहील. काही दीर्घकालीन आजार असले तरी ते नियंत्रणात राहतील. मात्र केतू 12व्या घरात असल्यामुळे मानसिक ताण आणि निद्रानाश यांसारखे समस्या जाणवू शकतात. ध्यान, योग आणि योग्य विश्रांती घेतल्याने यावर मात करता येईल. आहार आणि दिनचर्येवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. ग्रहस्थितीचा विचार करता गुरु, शुक्र आणि बुध तुमच्या जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकतात. शनी आणि राहूच्या स्थितीमुळे भागीदारी, विवाह आणि सार्वजनिक संबंधांमध्ये जबाबदाऱ्या वाढतील. केतू 12व्या घरात असल्यामुळे खर्च, परदेशी व्यवहार आणि अध्यात्मतेवर लक्ष केंद्रित करावे लागेल. मंगळाच्या गोचरामुळे तुमच्या धैर्य आणि प्रयत्नांमध्ये वाढ होईल. ओम गंग गणपतये नमः मंत्र जपा. तुमच्या राशीशी संबंधित साप्ताहिक, मासिक आणि दैनिक भविष्यवाण्यांसाठी चॅनल सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.